मेष राशी एप्रिल 2026चे मासिक राशीफल. मेष राशीच्या जातकांना एप्रिल हा महिना नवीन सुरुवात आणि भाग्याची वाढ होणारा असेल. या महिन्यात ग्रहांची स्थिती बदलेल. मंगळ आणि शनीच्या युतीमुळे अनेक बाबतीत बदल होतील. सूर्याचे तुमच्या राशीतील गोचर तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला नवीन उपक्रम सुरू करण्याचे धैर्य देईल. गुरूचा आशीर्वाद तुम्हाला भाग्याच्या बाबतीत अनुकूल असेल, तर शनी महाराज तुम्हाला योग्य दिशेने नियोजन करून पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. कुटुंबाच्या बाबतीत या महिन्यात कौटुंबिक परिस्थिती संमिश्र राहील. काही वेळा घरातील वातावरण शांत वाटू शकते, तर एखाद्या वेळी मतभेदांमुळे शांतता देखील भंग होऊ शकते. आपल्या कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण प्रयत्न करावे लागतील. या महिन्याच्या सहामाहीत एखाद्या शुभ कार्यात किंवा धार्मिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यात आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याला कठीण परिस्थितीत पुढे जाण्याची शक्ती देईल. जर काही जुने कौटुंबिक वाद असतील तर या महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण राग आणि घाईमुळे प्रकरण आणखी बिघडू शकते. या काळात विद्यार्थ्यांना दडपण जाणवू शकते आणि अभ्यासात एकाग्रतेच्या प्रभावामुळे समस्या देखील निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मिश्र परिणाम देणारा असेल. या काळात राशी स्वामी शनीसोबत युतीत असेल, ज्यामुळे तुमच्या स्वभावात चढ उतार होतील. कामाच्या अतिरिक्त दबावामुळे थकवा येऊ शकतो. रक्तदाब किंवा डोकेदुखी सारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण या महिन्यात मंगळाचा प्रभाव तुम्हाला सक्रिय ठेवेल, परंतु शनी तुम्हाला रोखून धरेल, ज्यामुळे हातपायांमध्ये वेदना होण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. करिअरच्या बाबतीत या महिन्यात सूर्य तुमच्या पहिल्या घरात सक्रिय असेल. यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व क्षमता अधिक उजळून निघेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळू शकते. एखादी नवीन माहिती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. गुरूचा अनुकूल प्रभाव तुमचे भाग्य वाढवेल, तर शनी तुम्हाला शिस्त शिकवेल. करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे, मात्र यासाठी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. गुरूचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करेल. जे सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांना यशाच्या अनेक संधी देखील मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी किंवा विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे, पण शनीच्या प्रभावामुळे निर्णय हा काळजीपूर्वक घ्यावा. आर्थिक दृष्टिकोनातून एप्रिल हा महिना खर्च आणि बचत यांच्यात द्विधा मनस्थितीत ठरू शकतो. गुरूच्या शुभ प्रभावामुळे उत्पन्नांचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेला निधी हा परत मिळणे शक्य आहे. या महिन्यात लाभघराच्या स्वामीच्या दुर्बळतेचाही काही बाबींवर परिणाम होईल. हा महिना तुमच्या कृती आराखड्यावर काम करण्याचा काळ आहे. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके जास्त परिणाम तुम्हाला मिळतील. अडचणींवर सहज मात करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्वभावावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.